तर मित्रांनो तुम्हाला या गाडीमध्ये टायर काऊन ठेवले नेमकं तर विषय असा होता, मी आपला जोडीदार निघलो होतो बरं का इंटरनॅशनल ट्रॅक्टर घेऊन घरी. मग आपल्या कारखान्याच्या बिड्यांना बी म्हणलं तुमची वडावड अशीच चालू ठेवा, येतो तर संध्याकाळी भरून माघारी. आणि मुंडक्यात मोकार आदळत होतो, त्याच्यामुळे आपण टेलर मध्येच बसलो होतो. टेलर मध्ये बसल्यावर तर असं वाटू राहिलं आपण घराकडे नाही, आपण पिकनिक करायला चाललो काय. ते फॉरेस्ट इतकं मोठं आहे ना, पार मापाच्या बाहेर. बिबट्याने दिसलं म्हणजे बरं होईल. तुम्हाला तर माहिती ट्रॅक्टरला स्पीड किती कमी असते, त्याच्यामुळे बिबटे आपल्याला सहज धरू शकते. आपला जोडीदार पण लय तीनदा ब्रेक मारित होतो, त्याच्यामुळे आपण हे असं टेक्नॉलॉजी केली. फायनली मग एक परच आपण त्या फॉरेस्ट मधून निघलो भाऊ. आणि पार कडक ऊन पडलं तरी आपल्या जोडीदाराच्या डोक्यातून ती टोपी काय निघानाच भाऊ. फायनली मग घरी येऊन मस्तपैकी आंघोळ केली भाऊ. मित्र तर असं बसेल जस काय कोणी सत्कारच करणार आहे का याचा. मग आपल्याला आपल्या जॉनी टुकड जायचं होतं बरं का मोटरसायकल घेऊन, त्याच्यात बी ती काय मोटरसायकल चालूच व्हाय ना. मग काय 2-3 वायर इकडे तिकडे केलं, मोटरसायकल एक परत झाली चालू. चला जाऊ आता जॉनी टूकडे. मग आल्या पहिले आपण आपल्या जॉनी टूला पुसून घेतलं भाऊ. त्याच्यात पण एक विषय असा झाला, आपल्या टेलरची एका टायराची हवा कम झाली. मग आपण डायरेक्ट पंचायतच्या दुकानावर येऊन पहिले आपल्या टेलरला हवा भरून घेतली. आपल्याला निघायचंच होतं बरं का, तेवढ्यात मग आवी भाऊ आले. मग चाल म्हणे थंड पिऊन येऊ. आणि या गाडीला चालवायचं होतं बरं का, पण ही गाडी लय खतरनाक दिसत होती, त्याच्यामुळे म्हणलं मागच बसलेलं बरं, कारण की पडलं बिडलं तर राहणार नाही काहीच खरं. तुम्हाला तर माहिती आपल्या आवी भाऊची फिक्स हॉटेल बाबाचीच असते. मग काय तिडं मस्तपैकी एक थम्सअप आणि एक स्प्राईटची बाटली घेतली. पिऊन झाल्यानंतर त्यांनी मग आपल्याला आपल्या ट्रॅक्टर पैसे सोडलं. चाल म्हणलं आता जावं लागेल आपल्याला आपल्या फाडाकडे. आणि यांना तर पहिले फसून आपण टेलर मध्ये बसलो आणि दिलं भाऊ. मग ते टेलर मोकळं सोडून मग काय लागले नाचायला. टेलर भरायला अजून लय उशीर होतं, त्याच्यामुळे मग मुंडकं दिलं भाऊ सावलीत लावून. इकडे येऊन बघतो तर आता शिकतं पहिलीच खेप टाकायची चालू. मग काय 1-1.5 तास थांबलो मस्तपैकी टेलर भरला, निघलो बरं का. मग त्याच्यात पण असं कुटाणा झाला ना भाऊ, ते खराब रस्त्याला एक टायरच पंक्चर झालं. मग काय निघलो मोटरसायकल वर बसून स्टेपनी आणायला घरी असतं. तर मग आपल्या जोडीदाराने एक चाक मस्तपैकी खोलून ठेवलेलं होतं. मग आपल्याला दुसरं चाक त्या टेलरला लावायचं होतं, त्याच्यामुळे आपले मालक म्हणे चला मी व्हिडिओ काढतो तुम्ही टायर बसवा. आणि जॉकची गरज आपल्याला होती, त्याच्यामुळे आपण नाही म्हणून एक टायर मोका दिला टाकून द्यायला. आणि या गाडीचा विषय असा आहे, आपल्याला तिकडे टेलरला टायर न्यायचं होतं, त्याच्यामुळे बोलेरो मध्येच टाकलं भाऊ. फायनली मग एक परच आपण आपल्या टेलर पैशी पोहोचलो भाऊ. मग मस्तपैकी मग जॅक बीक लावलं आणि टायर बियर दिलं बदलून. आणि आपलं एक टेलर पहिलेच आणलेलं होतं, त्यांची मिलन करता जे असा कुटाणा झाला, नाही तर आता जोडून आपण कारखान्याकडे निघलो असतो. फायनली मग एक परच मस्तपैकी जोडून बिडून घेतलं. चलो फिर निकालते आपली मंजिल की तरफ. मग तळेगावात आल्यानंतर आपल्या जॉनी टूला दिलं उभं करून. आपल्याला जायचं होतं आपल्या जॉनी वन कडे या गाडीमध्ये बसून. मग मोठी गाडी घरी लावली, निघलो भाऊ मोटरसायकलीवर बसून. मग काय तेवढ्यात आपल्याला भाई आणि ते भेटले. मग काय त्यांना मस्तपैकी आपण व्हिडिओ मध्ये घेऊन टाकलं. आता ही गाडी काऊन दाखवू राहिल, तर विषय असा झाला, ही गाडी घेऊन जायचं होतं आपल्याला बैल आणायला. ट्रॅक्टर तर राहायला लांबच ना, आम्ही इकडे तिकडेच फिरायला लागलो भाऊ असते. आणि आपल्याला जो बैल न्यायचा होता तो हा बैल होता. मग काय मस्तपैकी त्याला पिकअप मध्ये बसवून घेतलं आणि निघलो आपण आपल्या अड्ड्याकडे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.